अबे ते इथं धड नाही बोलता एसटी म्हणणं बे का एसटी गोष्टी गोष्टी नाही BUS बस बस बसतो बसतो का आमच्या बाहेर बेळला एवढा शिकला सगळं वाढायला शिकला आपण मध्ये खेळत नाही पण उसका अबे एसटी महामंडळाची हे जो मामीचं घर ले दरिया हा मामीचं घर होय हो तू लक्ष पडली का बे याची पण झोपडी होती झोपडी गवताची झोपडी कशी जायला आता हा झोपडी जाईल कशी नाही पण लक्ष पडली का ते नाही काढू ते केवढी काय बे मामीची माझी फालकवून दे जास्ती मस्ती करतोस का बे पण ते पाठीका लक्ष गेली का अरे ते नेम हा नेम प्लेट की आपण 3 फुटाची लंबी आहे मग त्या ठिकाणी लिहिलाय सौभाग्यवती हा सुरमा ताई सुप्रसाद बार सा गडे केवढी लंबी मोठी पाठी आणि ह्या गावची जे सरपंच बाई आहे होय सरपंच या गावची सर्प पकडलेली बाई आहे पकडेवाली नाही सरपंच बाई आहे सरपंच हो अरे त्याच्या बाई आमच्या गावावर गोष्टी करत संडास खाल्लं म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये अख्ख्या नागपूर जिल्ह्यात गोष्टी करत कशा गोष्टी उन्हाळ्यापासून धान कापत बाहेर गोष्टी करत हा त्या बाईने सरपंच बाई होती म्हणा गोर गरीबाला पैसे मिळून दिला तशी सरपंच पाहिजे मिळणारे पैसे मिळून दिला बिलकुल तोच सरपंच होता बुड्या भाड्याला असा गोष्टी करत कशा करत गोष्टी कशा म्हणत माहिती सांग आनंद झाला तुला नेमला आम्ही आपली हो असं बाया म्हणत नाही का आनंद झाला तुला नेमला हो आनंद झाला या सगळ्या जनतेला आणि सुरमाचा घंटा निवडून आला जोबाला जो जोरे जो सुरमाचा घंटा निवडून आला जोबाला जो जोरे तिची तिच्या माहेर समजा आवाज गेला कोणते बकरी हो गे माया आले म्हणून माझ्या घरी माया तुझा सुरमाचा घंटा असं असं म्हणतो वांडरा तुझ्या चिन्ह होता घंटा अरे हो ग्रामपंचायत मध्ये पक्षाचे चिन्ह भेटत नाही मग कोणाला टोपली तर कोणाला भेटला मग तर तिला घंटा भेटला होता मग आता? आली निवडून तिचा बाप होता निवडून त्याला का होता या बेलला भुवा चोरला इथं बसतो चुपचाप उपाय मागे चिल्लर पैसे सांडून जातील हात सोकडा हा मामीजी लमची ही मोठी बहिरी आहे लमची मामी मामीजी म्हटलं मामीजी 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 हो मामीजी हो घरी आज का म्हटलं मामी मामी मामीजी मामी अबे मैचे सामान घ्या का मामीची मैत काढायची आहे का काय कायच्या फुलं आणला असतो तुला हागायला म्हणत आहे तू चांगला बोलला असा तो चर्चा चांगला लब्जा हात नाही का म्हणते लमजा लटकी आहे लमजा कानखोरणी आहे लटकना कानखोरना टिकल्या पाकिटा तुला बोलता येते बरोबर चांगला ती मस्त सोय घेईल लब्जा ती मस्त बाजू ठेवील मी काय झाली बुद्धीचा बाद लमजा तुझ्या हाका मतदान करता मामी त्यांचे लमजे पाय एका भवड्या खाड्या एका शब्दात आली पाहिजे ठीक आहे थांब तू चिरवतो जरा मस्तीकडे बोल जरा कशी आवाज नाही येत पाहतोय एका शब्दाने मामी वांगणामध्ये उघडी तिकडे पडते त्याला आवाज लागते मामीजी या शब्दाने समजा आली नाही तर मग काय म्हणतो तू महापारी मी तो पाहतो हे धंदे तर कसं नाही मामीजी मामी माझे मामी मामी घरी का मामी माझे मामी मामीजी नाही बोल का बेजे थोडक्यात बहीण माहिती सैन्याचा म्हणणं आहे सिध्या उडीने आणि चेडी करावं लागते मामी ओ घरी का मामी बाबाची बायको तो सामान उचल माया बापाचे बायको ती आपली मामी आपल्या बायको कशी होईल बापाच्या बायको म्हणून म्हणता का म्हणला त्याच्या बापाच्या बहिणी म्हणलो म्हणलास का मी का बहिणा करा वांगा बरोबर तू वांगे साप मी सोय केलं ते आज करत नाही मामीजी जी मामीजी नमस्कार
नमस्कार. ठीक आहे जी. अबे मामी आली तोटी तोड द्यावं लागते. नमस्कार म्हणा नमस्कार, राम राम तर राम राम. नमस्कार घे ना माया बंधू. हो म्हणून नाही म्हणू का? नमस्कार घ्या मामी. बालाजी राम राम. ठीक आहे जी. तुमचा साथ म्हणजे मामीजी. मासाजी मामीजी हा पोरगा मोठा साधा बळा. हो पण मगापासून यांना नमस्कार राम राम म्हणतो तर काहीच नाही बोलत ना. आमच्या नमचिक डाया दही पधाऱ्या हरा मंगापासनं तो तुम्ही राम राम म्हणते नाही हो का, हो तोही नमस्कार म्हणते. हो. पा बरा कापला फुकला गेला. बरं. हे मामीच्या घरावर पोरगी पावायची आहे विचार तरी करणं म्हणजे भाडे. हं, हे आता आपल्याला बोलली आपल्यासोबत. हं, हं. हे कोण पोरगी हो का पोरीची मा हो? नियत खराब खतरे मेल्या. नाही पोरगी हो का पोरीची मा हो म्हणतो. अबे ते पोरीची माहो आमची मामी मामाची बायको. पोरीची मा हो त्याच्या हिरमाचा काम धंदा मारला. हे पोरीची मा जेवढी माल आहे तर पोरी किती माल असते का तू? नमच्या ती डोळे तिच्या डोळ्यामध्ये काय चांगली झालं का बे? ती डोळे का पिवळे झाले चोरा? पोरीची मा एवढा मान आहे तर पोरी कसे असतील? अबे बरोबर आहे, संतांचं म्हणणं आहे शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ बनती. हो मामी एवढी स्वभावानं सुंदर आहे तर मामीच्या मुली चांगल्या असतीलच. हो का? हं. आम्ही आता ते मामी लढून जाऊन राहिली. हो ते बात लक्ष पाहिजे. पडली? अबे नको नको. तुझ्या डोळ्याला पाणी ते काय मानाखाली शेंबूड येते खाऊन जाते. मामी खाऊन जाते. हा मामीचं कारण मला माहित आहे. तुला माहिती आहे? हो, खूप माहित आहे मामीची. हा तुला मामीची खुबी माहिती आहे. तर मला तिच्या माहिती आयडिया माहिती आहे. आयडिया. अबे मामी खाऊन लढते. हा. 5 वर्ष झाला मामा मरून पाला भोसूच्या भाड्या. अरे, पाच वर्ष झाला मामा म्हणून. संक्रांतीच्या दिवशी पपडीवर शेंगा खाल्ला ना मागून मेला होता तुमचा. 5 वर्ष झाला. हो ना, म्हणून मामी आली सुद्धा आठवण. हो का? 5 वर्ष झाला मामा मेला. काय? 5 वर्ष झाला मामा मेला तर आणि ते पासून म्हणजे मामीची आठवण आली सर. हो का? 5 वर्षापासून मामी चांगली धुवार पडली सर. म्हणजे मामा मेलवून जोर पडली. नवऱ्याची काही राहू शकत नाही का बे? तुमच्या बस विचारतो. मामी लढा नको जी. नाही रडची मामाची तुमच्या मामाची आठवण आली का नाही? मामाची आठवण आली की लढते. नको लढा म्हणा. मा बाप जिवंत आहे म्हणा. नको लढा म्हणा, मा बाप जिवंत आहे म्हणा. बहीण कुठला दोन रोज जोतला होती त्याला. मामी तुम्ही याच्याकडे जाऊ नका. नाही. असाही समजा पोरगा बोलला असेल हो. तर तुमची आम्ही भाषेत हो. हो जी भाषेत खरी ना पोरही हो जी हो खरी. ऐका. हो हो हा पोरगा साधा घोडा आहे. हो शिकला सवरला आहे. हो. पोरगा मिस्त्री आहे की मिस्त्री. लमचा बेंडवा लमचा सल्ला आणा. लमचा माल पोटा चांगला आहे म्हणते. शिकला सेवरला आहे म्हणते. येतेपर्यंत गोष्ट ठीक आहे. आणि पोरांनी काची मिस्टेक आहे म्हणलं. अबे मिस्त्री नाही म्हणलं रे बाया बंतवा. का म्हणला? मिस्त्री म्हणजे कारपेंटर. हा खरा बेटर तुम्हाला फलको नाही. मामी तुम्ही एक काम करा, याची की नाही लेंबड आणि 7-12 तुम्ही विचारा नाही तर मेरेजवर आहेत नाही. बरं 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 भासाजी हा. तुम्ही माझ्या घरी माझी मुलगी बघायला आले. पवार आलो. हो बघायला पाहिल्यासारखंच होते नाही का? पण मला सांगा तुम्ही शिकले किती आज शिकले? बाबा काहून खाजत आधी तुम्ही? आधी खाजता काहून? नाही खाजवत नाही बघडतो. हो, बरं तुम्ही शिकले किती आता? शिकला बोलतो. किती की? अजी आमोल केला का नाही केला? हो जरा वासा आजी तुम्ही अजी वासाजी हा. तुम्ही शिकले किती आज? शिकला बोलतो. बहुत तरी किती? बीए बिका मॅट्रिक पास पहिली नापास. हे कोणतं आजी? पहिल्या वर्षात नापास झालो. हा. मग ते पासून पाचशे पास तर नापासच्या पत्ता बरं बरं कोणते काम करता तुम्ही? उपडतो. आजी सीडे सेंटिंग बरं तो मिस्त्री आहे मिस्त्री. एम ए देऊन घमेले पकडलो. हो, हो, हो. बरं तुमच्याकडे शेती किती आहे शेती? शेती हो. हे मस्त बैलाच्या जात तरी माहिती आहे. हो, किती एकर? कास्तकारी हो या गावाच्या भोवतीची आमची सोय. या सोनेगावच्या? हा. बरं किती आहे तुम्ही मस्त सेट आजी? तर बाबा लंबे शेत आहे आपल्याच्या. बरं किती एकर कास्तकारी आहे? तरी कमीत कमी मजाला गेला मम्मीजी. हा तरी सांदी बिस्तीची सोडून हा. हगले म्हटले ते धरून हा. तरी 100 एकर जागा भरली. अरे बापरे 100 एकर? प्रसादी 100 एकर मध्ये मस्त धान असतील ना?
घाण हो घरात ना मावत एवढे हो, पण किती कुडो किती खंड्या तरी मामीजी 100 एक काम देई हो बुडूने गेले हो. तर या तुझ्याचे सोडून हा. आणि वनी बुद्धीचे धरून हो. तरी 100 एक मध्ये हो तरी 8 पुढे झाले होते 100 एकर लेखा जमीन सांगतो मग 100 एकर जमीन मध्ये 800 घाण मामी पडली अभि अंतदेच्या खालची गोष्ट झाली जास्ती झाले का या खाण्यात माती करून माझ्या खाण्यात पत्र पडत अरे दोन कमी सांगला असं ते जमीन माझ्यो कास्तावरीची जमीन महाबाबाची पिकर कोणा माहित आहे त्याला समज तुला माहित आहे मला माहित नाही मग बिचारी वाला असलं तर राहणार. हा भाषाजी हा. तुम्ही 100 एकर कास्तकारी म्हटल्या हो. आणि 8 टक्के धान कसं काय शक्य आहे जी या सोनेगाव पासून तर रोडापर्यंत किती गेली तुम्हाला माहित रोडापासून तर रोडापर्यंत गेली 50 एकर जागा राहिली 50 एकर 50 एकर 10 एकर जागा सोनेगावला मी दान दिलो काहून या गावचे लोक का गरीब आहे, श्रीमंत आहेत ना नाही काय साठी दिलो कशासाठी दिल्या त्याचे पोटे हगावसाठी बाबा या गावात तर घरोघरी थंड आहेत ना आता आहेत पाहिजे नव्हते बरं राहिली 40 एकर 40 एकर राहिली हो 30 एकरांनी दुसऱ्या गावात होते अरे बापा दुसऱ्या गावचा मस्त फळ जाऊ तुझं बसाजी कोणत्या भाडीतल्याची बहिणीला खायला पाहिजे धडे त्याच्या बहिणीला राहिली 10 एकर 10 एकर राहिली समजा पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी कसं आला पक्का आला नाही का हे लवलं गेले आणि ते चक्र डोंगरा पिकले कसं काय खोटा बोललो का नाही बोलल्याजी 8 खोल झाले म्हणून खोटा बोललो का नाही जी बसाजी आणि नाही जी बसाजी बिलकुल खोट नाही बोलल्याजी खोटा बोललो का तुझ्या मायला हे माझ्या घरी तर मामाले हे का म्हणता तुला बोललो आता म्हणलो का हो पाहून म्हणलो अशी जाऊन म्हणलं किती 15-20 मिनिटं झाला मी उभे आहो हो नाही पाय भर पाणी हा. नाही सुपारीची खाण हा. नाही एवढी साखरेला पाणी असं म्हणून मग तुमच्या मायने हे जात तर माझे म्हातारीच आहे तिला जेवण करणार होतो का काही जेवण करायचं कशी आहे तुमच्या माहिती काजी तब्येत एक नंबर आहे. एक नंबर मुत्री हट. चांगली आहे चांगली चांगली आहे का? हा बाई कन्न काय मला माहिती चांगली आणि दाखवा मग काजी आपल्या पोरी बस आता मी दाखवते काय मोठ्या पोरी दाखवतो शिलाले माझी मुलगी खूप समजदार आहे पण काय करता आखिर मुलगी आहे, लग्न करावंच लागते तिचं घर तिचं सासरच असते म्हणून चला मुलगी चांगली माझी भाच्यासात काही दूरचे नाही आहेत, चांगले आहेत माझ्या तिच्या घरचे आहे शिला शिलाबाई माझ्या लाडाच्या शिला शिला मला कशाला दिले आवाज आई आई ग आई ग माझे लाडके आई आई व काय झालं आई आपल्या घरी ना तुझ्या आत्याच्या मुलं आले माझ्या आत्याची मुलं माझ्या आत्याची मुलं ते लहान लहान होते ना आपल्या घरी चटईवर फिरत होते तेव्हा लहान होते आता मोठे झाले आता जवळ झाले का अरे देवा देवा मग पण माहितीये का त्याने का तुला बघायला आले मग मला का पाहायचं मी का माझी तब्येत खराब आहे का मी काय चांगली आहे? तब्येत खराब नाही मा तुझं लग्न करायचं आहे बेटा काय हो तुझी मुलगी झाली ना आता म्हणून. माझं आणि लग्न मी अजिबात लग्न करणार नाही करणार तो ए बाई शिला ऐक ना मा तुम्ही दोघं बहिणी आहे शिला लिला तू मोठी असती लहान आहे तुझं लग्न झालं की पुढच्या वर्षी तिचंही करते मा गरीबाच्या मुलीला शिक्षण वाई का बेटा मग आजकाल तुला माहिती आहे ना कसं खाजगीकरण झालंय ते अगं हे आहे तुला सोडून अजिबात जावंसं वाटत नाही ग हो मलाही माहिती आहे मा पण मुलीला आपल्या सासऱ्याच्या घरी जावंच लागते बेटा आई मायेचा सागर जीवनाधार जीवनाच्या वाटेवरती ती आहे तुझा धार आई माझी मायेचा सागर मला दिले जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनाधार
नको करू मुलीला आपल्या घरी जावंच लागतं बेटा पाय हा. तुझी इच्छा आहे ना हो. मी त्यांना पाय धुवायला पाणी नेऊन देते हो. पण मला मुलगा पसंत आला तर ठीक हा. नाही तर मी लग्न करणार नाही बिलकुल करू नको तुझ्या विरोधात मी कधीच जाणार नाही बेटा माझ्या मनाने मी लग्न करीन हो मा हो ठीक आहे ना हो बरं जाते माय पाहुणा आला म्हणते एवढं पाहून होते अभिमान बापरे दिवाणवरच बसून आहे जशी बारतीन बाई लागली हा बदी बॉक्या रान हल्ल्या कारा 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 कुछ न गुबिले उच त्या अशा पोरासोबत मी लग्न करू पाहुणे आले मला बघाया पाहुणे आले मला बघाया